त्याच्यानंतर इंग्रजांनी जेव्हा किल्ले तोडले, हं. तेव्हा त्यांनी ते सुरुंग लावून किल्ल्यावर जाण्याचे रस्ते तोडले. तर त्या बरं. सुरुंगाच्या नळ्यासुद्धा मला नंतर परत 2-3 वेळा मी गेलो किल्ल्यावर, तेव्हा त्या दिसल्या त्यामध्ये. शिवाय पहिल्यांदा जेव्हा गेलो, तेव्हा मला वाटेवरती एक नाणं मिळालं. कॉपरचं कॉइन मिळालं मला त्या किल्ल्यावरती आणि किल्ल्याच्या माथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर खापरं पडलेली होती. ओके. खूप पॉटरी होती किल्ल्यावरती. मग 1-2 शंका ज्या होत्या, त्या मी गावातल्या लोकांशी बोलून जरा त्याचं निरसन केलं. गावातल्या लोकांना मी विचारलं, की हे मंदिर एकतर कधी बांधलंय? म्हणजे ते मंदिरासाठीच पाण्याची टाकी आहेत का काय वगैरे? तर ते म्हटले, "मंदिर 12 वर्षापूर्वी बांधलं" म्हणाले. मी म्हटलं, "कोणी?" तर ते म्हटले, "आमच्याच गावात एक भिडे म्हणून होते. ते आता पुण्याला असतात" म्हणाले. तर त्यांनी ते मंदिर बांधलं. मग मी म्हणजे पुण्यात त्यांचा पत्ता घेतला. सहकारनगरला राहत होते. हं. त्यांना भेटलो. त्यांना विचारलं मी, की "तुम्ही मंदिर बांधण्याच्या आधी तिथे काय स्थिती होती?" तर त्यांनी मंदिर बांधण्याच्या आधीचे काही फोटोही दाखवले मला. त्यांनी ते फोटो काढले होते. तिथे फक्त एक चौथरा होता मोठा. त्यांना म्हटलं, की "ती प्लिंथ मंदिराची तुम्ही बांधली का?" हं. ते म्हटले, "नाही, रेडीमेड चौथरा होता तिथे. त्याच्यावरच मी मंदिर बांधलं फक्त." हं, हं, आणि हं. आजच्या ज्या मूर्ती आहेत त्या म्हणाले, की "सगळ्या या मूर्ती आम्हीच बनवून घेतलेल्या आहेत त्या." ओके. म्हटलं, "मग पूर्वी काय होतं?" ते म्हटले, "त्या ओट्यावर शेंदूर लावलेले दगड होते, तांदळा म्हणजे आणि हं, हं. त्याच्यावर पत्र्याची एक शेड केलेली होती फक्त छोटी. बाकी काही नव्हतं" म्हणाले तिथे. तर तो जो जोतं होतं, ते त्या किल्लेदाराच्या वाड्याचं जोतं असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या अच्छा. वरच्या भागामध्ये जिथे खापरं मिळाली, तिथे त्या अलंगा असाव्यात. कारण तिथे वसाहतीसाठी म्हणजे किल्लेदार सोडून इतर लोकं सगळी वरच्या भागात राहत होती ना.